तुकाराम मुंढे तुकाराम मुंढे तुकाराम मुंढे तुकाराम मुंढे तुकाराम मुंढेंनी सरकारी अधिकारी आणि कुठलंही काम वेळेवर न होणं हे जणू दोन समानार्थी शब्द आहेत किंवा समानार्थी व्याख्या आहेत असंच झालं होतं. पण मागचे 2 महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही घडतंय जे कधीही आपल्या इथं केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातच घडलं नव्हतं. तुकाराम मुंढे जेव्हापासनं FDA कमिशनर झालेले आहेत तेव्हापासनं सरकारी खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्य जनतेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेला आहे. आणि याचं कारण असं आहे कारण की आपल्याकडं जे काम ज्यानं केलं पाहिजे म्हणजे ज्या सरकारी अधिकाऱ्याने केलं पाहिजे त्या गोष्टी केल्या जात नव्हत्या. जे काम दिलेलं आहे ते तुकाराम मुंढे व्यवस्थित पद्धतीनं पार पडतात याचं कौतुक आपल्याला वाटतं आणि ते कौतुक करण्यासारखंच आहे. एफडीएची जबाबदारी म्हणजे अक्षरशः प्रत्येक तुमच्या आमच्या जीवनाची जबाबदारी असल्यासारखी आहे. कारण ती एकमेव संस्था आहे जी ठरवते की तुम्ही आम्ही जे खातोय ती गोष्ट ती व्यक्ती वस्तू योग्य आहे की नाही. तुकाराम मुंढेंचा इतिहास बघायला गेला तर मागच्या 21 वर्षामध्ये त्यांच्या 25 बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे आपण जे चित्रपटांमध्ये बघतो ना नायक सिनेमा किंवा सिंघम सिनेमा तिथे एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर किंवा IAS अधिकारी ज्या पद्धतीने चांगलं काम करत असतो आणि राजकीय लोकांचा त्याला दबाव येतो आणि म्हणून त्याची वेळोवेळी बदली होत असतील अशीच काही कहाणी ही तुकाराम मुंढेंची आहे. त्यांची झालेली सोलापूरच्या पोस्टिंग पासून ते आज तागायत एफडीएच्या कमिशनर पर्यंत त्यांचा जो काही प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. पण आपण आज तो प्रवास बघण्यासाठी चाललेलो नाही आहोत. आपण आज बघणार आहोत की तुकाराम मुंढेंचं नेमकं चाललंय तरी काय आणि नेमकं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये नेमकं बदल तरी काय घडतील. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण एखादी गोष्ट जेव्हा खातो एखादी गोष्ट जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपण ती चव बघून विकत घेतो. त्यामध्ये मी पण काही वेगळा नाहीये. म्हणजे तुकाराम मुंढेंनी अशी काही हॉटेलं बंद केलेली आहेत जिथं अनेक वर्ष मी स्वतः जातोय. पण त्याची सत्यता कळल्यानंतर लक्षात येतं की तुकाराम मुंढे खरंच योग्य काम करतात. आपण एखादी गोष्ट घेतो गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीच्या चवीकडे लक्ष देतो आणि मगच आपण त्या गोष्टी विकत घेतो. मग आपलं कोणतं सांगतो अरे तिथं काय सुंदर आईस्क्रीम मिळतं, तिथं काय सुंदर वडापाव मिळतो, तिथं काय सुंदर पिझ्झा मिळतो, तिथं काय सुंदर पास्ता मिळतो. या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना आपण कधीही त्यांच्या किचनमध्ये कधी आपण वाकून बघत नाही की तिथं स्वच्छता आहे का तिथं घाण आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे की किचनवरती नेहमी लिहिलेलं असतं ऍडमिशन स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. का? स्वच्छता असेल तर आपलं किचन स्वच्छ आहे हे दाखवणं खरं तर त्या प्रत्येक हॉटेलसाठी त्या प्रत्येक फूड च्या ठिकाणासाठी एक आभूषण ठरलं पाहिजे. पण या गोष्टींवरती आपणही कधीही प्रश्न विचारला नाही. तुकाराम मुंढेंनी मागच्या काही महिन्यांमध्ये के रुस्तम सारख्या 75 वर्षात जुन्या एस्टॅब्लिशमेंट बंद केली जिथं अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या लोक आईस्क्रीम खायला येत होती. हायकोर्टाचं कॅन्टीनच बंद पाडलं जिथं त्या कॅन्टीनला स्वतःच चालवण्याचा कुठल्या परिस्थितीत लायसन्सच नव्हता. लायसन्स नव्हता म्हणण्यापेक्षा तिथं चालवण्याचे जे काही एफडीएचे जे काही नियमावली होती त्या गोष्टी पाळल्या जात नव्हत्या. आणि फक्त एवढ्याच ठिकाणी नाही तर अशा अनेक शेकडो ठिकाणी तुकाराम मुंढेंनी मागच्या 2-2.5 महिन्यांमध्ये सगळ्या ठिकाणी छापे मारलेले आहेत. त्यांनी ते पनीरचं उदाहरण खूप सुंदर दिलंय की पनीरची बनवण्याची कॉस्टच एवढी महाग आहे तर आपण जे काय स्वस्त पनीर घेतो ते खरंच पनीर घेतोय का की केवळ पनीरच्या नावाखाली विकलं जाणारं दुसरंच काहीतरी घेतोय जे तुमच्या आमच्या जीवाशी खेळलं जाते. प्रोटीन म्हणून आपण पनीर विकत घेतो पण लहान मुलांना आणि आपण स्वतः काय खातोय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही तर अशा अनेक फॅक्च्युअल गोष्टी मागच्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की आपण जे पॅकेज फूड्स घेतो त्या पॅकेज फूड्सच्या मागं केवळ इंग्लिशमध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. म्हणजे शुगर फ्री लिहिलेलं असतं पण त्याच्यामध्ये कुठेतरी जॅगरी हा उल्लेख असतो. ठीक आहे ते शुगर फ्री म्हणजे शुगर पासून ते फ्री आहे पण जॅगरी इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द एंटायर स्वीट थिंग. आणि याहून मोठी गोष्ट काय तर इन्ग्रेडियंट्स हे पण फक्त इन्ग्रेडियंट इंग्लिशमध्ये लिहिलेले असतात आणि केवळ आपल्या इथंच फक्त 15 ते 20% लोकांनाच फक्त इंग्लिश नीट वाचता येते त्यातले बारकावे कळतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठं ना कुठेतरी या सगळ्या पॅकेज फूड प्रोडक्शन्स कडनं चुकीची मार्केटिंग होतीये असंच निदर्शनास आलेलं आहे. रोल मॉडेल जे असतात ते पण एक क्रायसिस ठरलेलं आहे. वेगवेगळ्या पडद्यावर अभिनेते जे असतात क्रिकेटर्स असतात त्यांना आपण आदर्श मानतो जे कोट्यवधी रुपये घालून त्यांना
वेगवेगळे जे काही फूडच्या ज्या कंपनीज असतात ते त्यांच्याकडनं ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना घेतात आणि त्यांच्या माध्यमातून गुटखा, पान मसाला प्रमोट केला जातो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी बघताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, की मानसिकता ही जी आहे, ही खूप बारकाईनं आपण त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि या प्रत्येक गोष्टीचा विचार आता एफ-डी-ए कडनं होतोय, तुकाराम मुंढेंकडनं होतोय, ही खरंच एक प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे. एका मुलाखतीमध्ये आय गेस एबीपी माझाच्या माझा कट्टामध्ये ते म्हणतात, की प्रत्येक गोष्ट चवीसाठीच खाल्ली पाहिजे असं काही नियम नाहीये किंवा फूड ही काही डेकोरेटिव्ह गोष्ट नाहीये. ती तुमच्या आमच्या सर्व्हायव्हलसाठी असलेली गोष्ट आहे. ही गोष्ट तर मलाही लक्षात घेतली पाहिजे, की मी एकदम प्रचंड फूडी माणूस आहे आणि कदाचित तुकाराम मुंढेंच्या या सगळ्या कारवाईंमुळं थोडाफार पद्धतीनं एक मानसिकतेवरती तुमच्या आमच्या सुद्धा आता परिणाम होतोय. तुकाराम मुंढे म्हणतात, की ही सगळी जी काही त्यांची प्रक्रिया चालू आहे, हा त्यांना असलेला हा जॉब तर आहेच, पण त्यांची समाजाप्रती असलेली एक भूमिका आहे, की समाजानं व्यवस्थित खावं. कारण की स्वस्थ समाज असेल, तर तो हेल्दी समाज असेल, तरच तो देशघडणीमध्ये उपयोगाला ठरू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांना दूध प्यायला सांगतो. पण हे दूध खरंच दूध आहे का? का केवळ आणि केवळ सिंथेटिक मटेरियलपासून बनलेल्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. तुकाराम मुंढेंनी सांगितलेली आकडेवारी जर आपण ऐकली, तर आश्चर्य वाटतं, की काही-काही सॅम्पल्समध्ये शॅम्पू आढळलेले आहेत, काही-काही ह्याच्यामध्ये ॲम्प्लिफायर्स आढळलेले आहेत, त्यामध्ये कॅन्स्टिक सोडा आढळलेला आहे, स्किम मिल्क पावडर आहे, केमिकल बाइंडर्स आहेत. कृत्रिम गाईचं दूध बनवण्याचा खर्च फक्त ₹15 लिटर आहे, जे आपल्याला ₹40-45 ला मिळतो. म्हशीचं दूध बनवण्याचा खर्च ₹30 लिटर आहे. पण बाजारात जे नैसर्गिक दूध अवेलेबल आहे, गाईचं दूध, ते ₹50 लिटर प्रति आहे. त्यामुळे प्रचंड नफा कमवण्याच्या नादामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सनं खूप स्वस्त दरामध्ये सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत विकल्या आहेत आणि आपणही त्या घेतलेल्या आहेत. पण ठीक आहे, वेळ गेलेली नाहीये. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी आहेत, जे आपले डोळे उघडतायत. त्यामुळे आपण त्यांना त्यांच्या कार्याला सपोर्ट करणं, हेच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असलेला त्यांनी केलेले नियम खूप व्यवस्थित आहेत. त्यांनी असं सांगितलं, की 50 मीटर रेडियसच्या आतमध्ये अतिसाखर, अतिचरबीयुक्त HFSS, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर अन्नपदार्थ विकण्यावर महाराष्ट्रामध्ये एकदम कडक नियम बनवलेले आहेत आणि असं करताना कोणी आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. आणि फक्त एवढंच नाहीये, तर आता तुम्हाला आम्हाला सुद्धा ह्या पोर्टल्सवरती कंप्लेंट करू शकणार आहोत. टोल फ्री नंबर तुकाराम मुंढेंकडनं ह्या एफ-डी-ए कडनं लागू करण्यात आलेला आहे. ईमेल्स आहेत. त्यांनी आता स्वतःचा पोर्टल सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठं काही भेसळ होताना दिसतंय का? किंवा असं काही चुकीच्या गोष्टी खाण्याच्या पदार्थांमध्ये घडताना दिसत का? याच्याविषयी आपण कारवाई करू शकणार आहोत. त्याच्याविषयी अपलोडिंग आपण तिथं करू शकणार आहोत. आपल्यामध्ये एक गोष्ट बदलली गेली पाहिजे, की आपण ज्या ठिकाणी वडापाव खातो तिथलं तेल व्यवस्थित आहे का? हे पाहणं एवढं तरी आपण कमीत कमी करू शकतो. किंवा आपण एक तरी गोष्ट करू शकतो, की ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला समोसा, वडापाव, कचोरी दिली जाते, ते पेपर म्हणजे आपला जो न्यूजपेपर असतो त्यात दिली जात नाहीये ना, ही गोष्ट बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की पेपरमध्ये दिल्यानंतर लीड असते, त्याच्यामध्ये प्रिंटिंगचा कलर असतो, तोही आपल्याकडनं अनावधपणे खाल्ला जातो आणि या सगळ्या गोष्टी कार्सिनोजेनिक आहेत. म्हणजे याचा अर्थ या गोष्टींमुळे कॅन्सर होऊ शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. तुकाराम मुंढेंसारखी माणसं जेव्हा समाजामध्ये काम करत असतात, तेव्हा खूप साऱ्या लोकांना या गोष्टीचा त्रास पण होतो. खूप साऱ्या गोष्टींमुळं खूप साऱ्या लोकांना ज्यांचे सगळे बिझनेसेस या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहेत, त्या लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आणि हळू करत कुठे ना कुठेतरी त्यांच्या बदलीचं सगळं जे काही चर्चा आहेत त्या सुरू झाल्या होत्या. पण एफ-डी-ए कडनंच म्हणा आणि नरहरी झिरवळ जे आपले एफ-डी-ए मंत्री आहेत, त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय की कुठल्याही परिस्थितीत अशी काही बदली होणार नाही आणि मला ह्यात शंका नाहीये की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली कुठं होईल. मला असं वाटतं की पुढची अनेक वर्ष तुकाराम मुंढे एफ-डी-एच्या कमिशनरपदी राहतील आणि त्या ठिकाणावरनं ते या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी स्वच्छता त्या गोष्टींची करतील आणि आपण सगळेजण जरी थोडेफार एक्स्ट्रा पैसे द्यायला लागले, खाण्यासाठी एक्स्ट्रा पैसे कुठे ना कुठे द्यायला लागले, तरी आपण ते आपल्याकडनं दिले गेले पाहिजेत आणि कारण त्याच्या अगेन्स्ट आपण जर चांगलं अन्न खात असू, तर ते आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी बेनिफिशियल आहेच. त्यामुळे मला असं वाटतं तुकाराम मुंढेंचं जे कार्य चाललंय, त्याला आपण सपोर्ट करूयात आणि सगळेजण तुम्हाला ज्यांना हा व्हिडिओ शेअर करावासा वाटतं, त्यांना लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. कसं वाटलं ह्याच्याबद्दल कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.